स्मार्ट अहमदनगर न्यूज। वाळूच्या डंपरचा महसूल पथकाने केला पाठलाग, चालकाची उडी, पोलला धडक। वाळूचा डंपर चालकाचा थरार, देवळाली प्रवरा पालिकेच्या वीज पुरवठ्याचा पोल उद्ध्वस्त, विना क्रमांकाचा डंपर ताब्यात। नगर मनमाड महामार्गावर विना क्रमांकाचा डंपर वाळू भरून जात असताना राहुरी महसूल पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला। महसूल पथक मार्गावर असल्याचे लक्षात येताच चालकाने डंपर महामार्गावरून थेट कारखाना रस्त्याकडे वळवला। काही अंतर जाताच चालकाने चालत्या डंपर मधून उडी मारून पोबारा केला, मात्र चालकाविना सुसाट धावणारा डंपर देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला एक्सप्रेस फीडरद्वारे वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत पोलवर जाऊन धडकला। ही थरारक घटना बुधवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास घडली। डंपरला अपघात झाल्यानंतर महसूल पथकाने तो ताब्यात घेतला। घटनेची माहिती मिळताच देवळाली प्रवरा नगरपालिकेचे अधिकारी, मंडलाधिकारी अभिजित खटावकर, तलाठी गणेश वगरकळ तसेच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। विना क्रमांकाचा हा डंपर वाळू वाहतूक करत असल्याचे त्यांच्यावर महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई केली जाते, तसेच चालकाचा शोध कधी लागतो याकडे आता लक्ष लागले आहे। वाळू तस्करीचा पाठलाग थेट पालिकेच्या वीज पोलवर, या घटनेमुळे अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून विना क्रमांकाचा डंपर रस्त्यावर धावत असताना त्याच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेसमोरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रतिनिधी विजय जाधव। नक्की आहे, परंतु यदा कदाचित जर अडचण आलीच तर पाणी पुरवठा थोडा विस्कळीत, थोडाफार उशिराने होऊ शकतो। याची मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की नोंद घ्यावी आणि थोडा पाण्याचा वापर काटकसरीने करावा। धन्यवाद। डंपर चालकावरती कारवाई करायला, तो डंपर कुणाचा आहे काय आहे हे काही कळालेलं नाहीये, पण मला मिळालेल्या माहितीनुसार ते काहीतरी गौण खनिज उत्खनन करणारा किंवा वाळू वाहतुकीचा काहीतरी होता, अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा। तहसीलदारांशी या संदर्भात माझं बोलणं झालेलं आहे। तहसीलदार साहेबांनी सांगितलंय की त्यावरती नंबर वगैरे काही नसल्या कारणाने आरटीओ मधून ते माहिती घेतायत। आरटीओ कडून त्यांना माहिती मिळाल्यानंतर ती माहिती नगर परिषदेलाही मिळेल, त्यानुसार त्याच्यावरची जी काही योग्य कार्यवाही असेल, जे काही त्याच्यावरती ऍक्शन घ्यायची असेल किंवा केस करायची असेल ती प्रशासनाच्या माध्यमातून होऊन जाईल।